हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दिनांक आहे 31/7/2025, सकाळचे 9:29 झालेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. स्पेशल राऊंड 1 कसा असणार आहे, ओपन टू ऑल जो राऊंड आहे तो कसा असणार आहे, त्यामध्ये कोण इलिजिबल आहेत, त्यामध्ये कोण फॉर्म भरू शकतात, एटीकेटी विद्यार्थ्यांनी काय करायचं, पुरवणी परीक्षेचा निकाल लागलेला आहे, पुरवणी परीक्षामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना ऍडमिशन कधी मिळणार, या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3 आणि 4 या चारही राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांच्या पुढे जो मोठा प्रश्न उभा आहे त्यांनी काय करायचं याचा पूर्णपणे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ. तर तुम्हाला माहित आहे की फोर्थ राऊंडची जी कॅप लिस्ट आहे, अलॉटमेंट लिस्ट ऑलरेडी कालच म्हणजे 30 तारखेला पब्लिश झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे राऊंड 4 मध्ये, त्या विद्यार्थ्यांचं मी एकदा कॉंग्रॅच्युलेशन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला मी ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे. त्यांनी सरळ सरळ काय करायचं, आपल्याला लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे. आपल्याला लॉग इन करायचंय, प्रोसीड फॉर ऍडमिशन करा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आणि झेरॉक्सचा सेट तुम्हाला नेऊन कॉलेजला जायचं आहे आणि कॉलेजला जाऊन तुम्हाला कॉलेज कडनं आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्याला तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. आता प्रश्न उरला ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 4 मध्ये पण ऍडमिशन मिळालं नाही. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आलेले आहेत, सर आम्ही काय करू, आम्हाला अजूनही राऊंड 4 मध्येही आम्हाला ऍडमिशन मिळालं नाही, तर आम्ही काय करायचं. तर आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं याचं उत्तर मी तुम्हाला दिलं नाही. तर सगळ्यांना एक सांगतो की अशा विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी थोडस वाट बघायची आहे. थोडस वाट बघायची आहे म्हणजे आपल्याला काय बघायला मिळणार आहे, आपल्याला बघायला मिळणार आहे राऊंड कुठला, तर राऊंड मिळणार आहे आपला स्पेशल राऊंड बघायला मिळणार आहे. तर स्पेशल राऊंडची जी बातमी आहे ती कशी आहे, किंवा स्पेशल राऊंड मध्ये काय इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे, काय इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ही इन्फॉर्मेशन बुकलेट आपल्याला जाहीर केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनानं. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला 20 नंबर पेज वरती पहिल्यांदा यायचंय. तर 20 नंबर पेज वरती आलेल्या तुम्हाला इथं काय बघायला मिळते बघा. तर इथं बघा पहिली शून्य फेरी झाली होती, नंतर 4 नियमित फेऱ्या झाल्या आणि 4 नियमित फेरी झाल्यानंतर बघा तुम्हाला विशेष फेऱ्या बघायला मिळणार आहेत. विशेष फेरी म्हणलेल्या नाही, विशेष फेऱ्या म्हणल्यात. आणि ह्याला काय म्हणतात बघा, ओपन टू ऑल राऊंड म्हणलं असं म्हणण्यात आलेलं आहे. तर नियमित 4 फेऱ्या संपल्यानंतर ओपन टू ऑल फेरीचे आयोजन केले जाईल. नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्या विद्यार्थ्यांना प्रतिबंधित केलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभाग होता येईल. सर्वांसाठी खुली फेरी असणार आहे. या फेरीमध्ये प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार होतील, आरक्षण लागू नसेल. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे का, याचा अर्थ आहे 4 राऊंड झाल्यानंतर एक स्पेशल राऊंडची फेरी घेणार आहेत. एक घेणार आहेत का 2 घेणार आहेत, मोस्टली तर 2 स्पेशल राऊंड फेरी होतील माझ्या मते. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन लागू होणार नाही. म्हणजे आतापर्यंत ज्या 4 फेऱ्या होत्या त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कास्टचं बेनिफिट मिळत होतं, पण हे कास्टचं बेनिफिट जे असणार आहे म्हणजे एसटी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, हे जे कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी जे होत्या त्याचं जे बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत होतं ते बेनिफिट त्यांना या राऊंड मध्ये मिळणार नाही. यामध्ये फक्त प्रवेश कसे होणार बघा, केवळ गुणवत्तेनुसार प्रवेश होतील, आरक्षण लागू होणार नाही. आणि यामध्ये कोण कोण सहभागी करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये त्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही, 1, 2, 3, 4 मध्ये ऍडमिशन मिळालं नाही, प्लस ज्या विद्यार्थ्यांना प्रतिबंधित केलं होतं राऊंड 1 मध्ये जर त्यांना पहिलं कॉलेज लागलं होतं आणि त्यांना सबसिक्वेंट जे राऊंड होते त्याच्यामध्ये प्रतिबंधित केलं होतं, तर ते प्रतिबंधन जे तिसऱ्या राऊंड मध्येच निघलं होतं, पण ते पण विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. हे खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जायचं आहे थोडस पेज नंबर 38 वरती. पेज नंबर 38 वरती या. पेज नंबर 38 मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय बघा, स्पेशल राऊंड जेव्हा लागणार आहे, स्पेशल राऊंडचं शेड्यूल अजून आलेलं नाही, स्पेशल राऊंडचं शेड्यूल जेव्हा लागणार आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय, जेव्हा शेड्यूल लागेल
तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फेरीसाठी संमती नोंदवायची. म्हणजे तुम्हाला स्पेशल राऊंड साठी सुद्धा, स्पेशल राऊंड 1 साठी सुद्धा तुम्हाला तुमचे पसंतीक्रम द्यायचा आहे. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याला पसंतीक्रम देण्याची अथवा त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल. म्हणजे स्पेशल राऊंड साठी तुम्हाला सुद्धा तुम्हाला पसंतीक्रम देण्याची किंवा त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संमती नोंदवणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रत्येक फेरीपूर्वी, म्हणजे स्पेशल राऊंड फेरीच्या आधी सुद्धा तुम्हाला तुमचा पसंतीक्रम द्यायचा आहे. जे विद्यार्थी संमती नोंदवणार नाहीत, म्हणजे काय करणार नाहीत, पसंतीक्रम देणार नाहीत किंवा त्यांचा फॉर्म हा लॉक करणार नाहीत, त्यांना फेरीसाठी विचारात घेतलं जाणार नाही. संमती नोंदवणे म्हणजेच पसंतीक्रम अर्ज भाग 2 वेळेत लॉक करणे. म्हणजे संमती नोंदवणे म्हणजे तुम्हाला कळलं का काय, तर तुम्हाला प्रिफरन्सेस भरून तुम्हाला वेळेत अर्ज लॉक करायचा आहे. नंतर वेळ संपल्यानंतर तुम्ही लॉक केला गेला तर लॉक होणार नाही. आता जायचं आपल्याला पेज नंबर 40 वरती, त्याच्यावरती संपूर्ण माहिती आहे बघा. इथं बघा तुम्हाला 40 नंबर त्या पेज वरती काय बघायला मिळते, तर इथं बघा नवीन आता पहिलाच नियम आहे. नियम असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कधी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही त्यांना सुद्धा काय करता येणार आहे बघा. नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग होता येईल. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 1, 2, 3, 4 जे राऊंड झाले त्याच्यामध्ये कधी रजिस्ट्रेशनच केलं नाही, ते विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 भरून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काय करू शकतात, सहभागी होऊ शकतात. आता ज्यांनी 1, 2, 3, 4 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन नव्यानं करण्याची गरज नाही. त्यानंतर काय करायचं, अर्जाचा भाग 2 भरण्यापूर्वी भाग 1 हा सगळ्यांनी तपासून पहा हा लॉक झालेला आहे, कारण पार्ट 1 लॉक झाल्याशिवाय पार्ट 2 भरता येणार नाही, हे लक्षात ठेवा. नियमित फेऱ्या संपल्यानंतर ओपन टू ऑल विशेष फेरीचे आयोजन केले जाईल. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. प्रत्येक पूर्वी अर्जाचा भाग 2 मध्ये पसंतीक्रम सुधारणा करता येईल. आपण आता तेच डिस्कस केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला पसंतीक्रम बदलण्याची मुभा ही देण्यात आलेली आहे आणि पसंतीक्रम टाकल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना भाग 2 हा लॉक करणं बंधनकारक राहील. भाग 2 मध्ये कोटा पसंती तुम्ही नोंदवू शकता. आता सगळ्यात महत्वाची नोटिफिकेशन अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ए मध्ये प्रवेश घेतला होता, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ए आहे, ज्या विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ए विद्यार्थ्यांना ओपन टू ऑल विशेष फेरी 1 नंतर, म्हणजेच ओपन टू ऑल राऊंड 1 एक आहे ना, त्याच्यानंतर 10वी पुरवणी परीक्षा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल. म्हणजे ऑलरेडी निकाल लागलेला आहे. आता हे जे सर्व विद्यार्थी आहेत ते पण विद्यार्थी काय करू शकतात, एक स्पेशल राऊंड 1 आहे ना त्याच्यानंतर परत दुसरा राऊंड होणार आहे. तर तुम्हाला बघा, तर या फेरीनंतर विशेष फेरीनंतर तुम्हाला परत एक राऊंड होणार आहे. जे विद्यार्थी ए मध्ये आहेत त्यांच्यासाठी वेगळे राऊंड होणार आहेत. तर आता पूर्णपणे आपल्याकडे माहिती अशी आलेली आहे की ए मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर ऑलरेडी ते पास झालेले आहेत, ते पण ह्या स्पेशल राऊंड 1 मध्ये फेरीमध्ये अप्लाय करतात का नाही याची माहिती आपण अजून आपल्याकडे आलेली नाही, पण त्यांच्यासाठी वेगळी फेरी केली जाईल असं म्हणलेलं आहे. तर बघा इथे दिले, ए स्टुडंट्स विल बी अलाउड फिल टू फॉर्म आफ्टर स्पेशल राऊंड 1. स्पेशल राऊंड झाल्यानंतर आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ SSC रिझल्ट सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जी झाली त्याच्यामध्ये, म्हणजे अजून याच्यामध्ये पुढची माहिती काय आहे ते आपण बघूया. पुढची माहिती बघा काय 46 पेज वरती आहे. प्रवेशित विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्याला ऑलरेडी ऍडमिशन मिळालेलं आहे. आता ही पण खूप विद्यार्थ्यांची मला कॉमेंट आली होती की ते विद्यार्थी काय म्हणत होते की सर आम्हाला ऍडमिशन घेतलेलं आहे, आम्हाला राऊंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालं होतं, 2 मध्ये मिळालं होतं, 3 मध्ये मिळालं होतं, 4 मध्ये मिळालं होतं आणि आम्ही तिथं ऍडमिशन घेतलंय पण आता आम्हाला ते कॉलेज नको आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय, बघा प्रवेशित विद्यार्थ्यास प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती प्रवेश रद्द करता येतो. आपला जो प्रवेश मिळाला आहे तो तुम्हाला रद्द करता येईल. तथापि घेतलेला प्रवेश रद्द केल्यास पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. म्हणजे जे स्पेशल राऊंड नाही, जे नॉर्मल राऊंड होते आपले राऊंड 1, 2, 3 आणि 4, तर त्या विद्यार्थ्यांना त्या राऊंडसाठी प्रतिबंधित केलं जाईल. पण अशा विद्यार्थ्यांना काय केलं जाईल, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हायचं असल्यास भाग 2 पुन्हा भरून सर्वांसाठी खुला फेरी मध्ये सहभागी होता येईल. म्हणजे या विद्यार्थ्यांनी परत स्पेशल राऊंड मध्ये ऍप्लिकेशन करू शकतात. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याला राऊंड 1 मध्ये काय झालेलं आहे, राऊंड मध्ये त्याला कॉलेज मिळालं होतं आणि तिथं त्यानं ऍडमिशन घेतलं, पण आता ते त्याला कॉलेज नको आहे. सरळ सरळ त्यानं काय करू शकतो, तो विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जे ऍडमिशन मिळालं ते ऍडमिशन रद्द करा आणि रद्द केल्यानंतर तो काय करेल, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 त्याला भरता येणार नाही, पण स्पेशल राऊंड भरता येतोय ना.
तर त्यानं स्पेशल राऊंड मध्ये जो ओपन टू ऑल राऊंड आहे, जी खुली फेरी आहे शेवटची, त्याच्यामधून तो अप्लाय करू शकतोय. हे लक्षात घ्या. आणि अप्लाय कसा करायचा ही पूर्णपणे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. एटीकेटी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगळे राऊंड होतील. आता जे राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये ज्यांना ऍडमिशन नाही मिळालं त्यांच्यासाठी स्पेशल राऊंड 1 ही फेरी आहे. तर एटीकेटी साठी जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऍप्लिकेशन या स्पेशल राऊंड 1 मध्ये करू शकतात का नाही याच्या बाबतीत आपण संपूर्ण माहिती आपल्याकडे अजून आलेली नाही. पण एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी राऊंड होणार आहेत हे पण फिक्स आहे. स्पेशल राऊंड 1, 2, 3, 4 ज्यांना ऍडमिशन मिळालं नाही त्यांनी स्पेशल राऊंड 1 मध्ये अप्लाय करू शकतात. आता शेवटचं आपल्याला जायचं आहे पेज नंबर 50 वरती. तिथं काहीतरी इम्पॉर्टंट माहिती आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा, प्रवेश फेरीमध्ये कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास, आता राऊंड 4 मध्ये समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हे बघा, खूप माहिती इम्पॉर्टंट आहे. प्रवेश फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या लगतच्या फेरीमध्ये काय समावेश करण्यात येईल. दिलेल्या पसंती क्रमातील उच्च महाविद्यालय प्रवेशास न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च महाविद्यालयाचे कट ऑफ पुनश्च तपासा. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, काय करायचंय त्या कॉलेजमध्ये कट ऑफ किती लागलाय हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि कट ऑफ किती लागला हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला समजतंय की तुम्हाला तुमच्या मार्काच्या जर आसपास कट ऑफ असेल तर 100% तुम्हाला पुढच्या राऊंडला त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळेल. तपासून पसंती क्रमाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग 2 पुन्हा भरावा. म्हणजे तुम्हाला राऊंड 4 मध्ये जर ऍडमिशन मिळालं नाही तर तुम्ही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आले होते, कॉमेंट आले होते व्हिडिओवरती की सर टेन्शन येत आहे काय करू, टेन्शन येत आहे काय करू. तर काय करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ तपासा. त्या कट ऑफ तपासून वॅकन्सी किती त्या कॉलेजला शिल्लक आहे हे तुम्ही बघायचं. आणि तुम्हाला मी शिकवले ऑलरेडी की वॅकन्सी कशी चेक करायची, कट ऑफ कशा चेक करायचा, ह्याचा ऑलरेडी मी जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. तिथून तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला वॅकन्सी आणि कट ऑफ कसा बघायचा हे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही आपला पसंतीक्रम ठरवू शकता व्यवस्थित. आणि जर तुम्ही पसंतीक्रम व्यवस्थित ठरवला तर तुम्हाला कॉलेज मिळण्याचे चान्सेस हे वाढणार आहेत. त्यामुळे बघा, कुणीही नाउमेद होऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 4 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांनी स्पेशल राऊंड 1 भरा. पण राऊंड 1 भरताना, स्पेशल राऊंड 1 भरताना प्रवेश फेरी ही स्पेशल प्रवेश फेरी आहे, खुला आहे, ओपन टू ऑल आहे, खुलं फेरी आहे ही. याच्यामध्ये सगळ्यांना कुठलंही रिझर्वेशन न कन्सिडर करता गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे. कुठलंही रिझर्वेशन इथं काम करणार नाही. त्यामुळे तुम्ही कॉलेजचे जे पसंतीक्रम टाकणार आहात स्पेशल राऊंड 1 साठी ते व्यवस्थित चॉईस करा व्यवस्थित. कट ऑफ आणि वॅकन्सी नीट बघा आणि मग काय करायचंय तुम्हाला, आणि मग तुम्हाला तुमचा स्पेशल राऊंड 1 साठी तुम्हाला पसंतीक्रम लॉक करून घ्या. तर जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती होती ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांना ऑलरेडी ऍडमिशन नाही मिळाले राऊंड 1, 2, 3, 4. आणि राऊंड 4 मध्ये ज्यांना ऍडमिशन मिळाले त्यांना तर ऍडमिशन शेड्यूल माहितच आहे. तर आज बघा, आज 31 तारीख आहे. तर आज 31 तारखेला तुम्ही काय करू शकता, सकाळी 11 वाजल्यापासून 2 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवस आहेत तुमच्याकडे. 3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, पूर्णपणे ऍडमिशन तुमची प्रोसिजर कंप्लीट करू शकता. आता मला वाटतंय ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले तर त्यांनी ऍडमिशन घेऊन घ्या. कारण काय होईल की नंतर स्पेशल राऊंड मध्ये मिळेल नाही मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्यांनी फॉर्म जे कंप्लीट करून तुमचे जे काही ऍडमिशनची प्रोसिजर असेल, प्रोसीड फॉर ऍडमिशन करा लॉग इन मध्ये. आणि जाऊन प्रोसीड फॉर ऍडमिशन करून जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही आपलं ऍडमिशन करून घ्या. आणि रिक्त जागा बघा, आता हे स्पेशल राऊंड 4 जे ऍडमिशन होतील त्यातनं ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागांची रिक्त प्रदर्शित कधी केलं जाणार आहे बघा, 4 ऑगस्टला पूर्णपणे वॅकन्सी येईल तुम्हाला. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट नंतरच आपला स्पेशल राऊंड 1 तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अशा अपडेट्स 11th ऍडमिशनच्या बाबतीत येत आहेत. आणि ऍडमिशन शेड्यूल चेंज होत आहे, बार ऍडमिशन शेड्यूल चेंज होत आहे. तर तुम्ही अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती देतच असतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचा धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.